नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला घरच्या घरी लिंबाचं सरबत बनवून दाखवते. घरच्या साहित्यामध्ये नक्की आवडेल तुम्हाला आणि एका मिनिटात होणार. अचानक पाहुणे आले तर हे सरबत तुम्ही बनवू शकता. नक्की करा. आता या ठिकाणी बघा, काही लिंब घेतलेली आहेत. ही ताजी लिंब, याच्यामध्ये रस भरपूर आहे. आणि सोप घेतलेली आहे, ठेचून घ्या बारीक. आणि जर पावडर असेल सोप पावडर 1 चमचा घेतले आणि गोडानुसार साखर लागेल इथे. आता या ठिकाणी हे लिंबाचं जे साल आहे खिसून घ्यायचं बारीक. अशी खिसणी असेल प्रत्येकाच्या घरात असते, जास्त नाही खिसायचं, लागत तेवढं. आणि हे बघा, अशा प्रकारे खिसून घ्या. आता या ठिकाणी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंडगार पाणी ओतायचं आणि त्यामध्ये टाकते बर्फाचे तुकडे. आणि तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं इथे पाणी घ्या. त्यानंतर गोडानुसार साखर आणि साल खिसून घेतलेली ते टाकायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे, भाग करून घेतले आणि हे बिया पण काढलेले आहेत मी. आणि या ठिकाणी मी 2 लिंबाचा वापर करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लिंब टाका, तुम्हाला आंबट जास्त कसं आवडते त्यानुसार. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार आणि प्रत्येकाच्या घरात लिंबा पडलेलेच असतात. त्यानुसार गरज नाही पुदिना वगैरे टाकायची. अचानक पाहुणे आले तर हे आपण बनवू शकतो. आणि त्यानंतर हे 1 चमचा सोप आणि जे एकजीव करून घेते मी. लिंबाची साल मी खिसून टाकलेली आहे, त्यासाठी टाकली. दाताखाली आल्यानं खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि 1 मिनिटात होते हे सरबत, जास्त वेळ लागत नाही. आता हे सरबत पिण्यासाठी तयार आहे. आता ग्लासमध्ये ओतून घेते. लिंबू साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा इथे. दोन ग्लास आरामात भरलेला आहे. इथे पाहू शकता थंडगार सरबत तयार आहे. बघा किती छान दिसते. गरज नाही मार्केटमधून काय आणायची. लिंब प्रत्येकाच्या घरात असतात उन्हाळ्यामध्ये. नक्की करा. आणि यामध्ये सोप टाकून बघा तुम्ही, बारीक पावडर करून. खूप छान लागते चवीला. अशा प्रकारे हे सरबत बनवून दाखवलं आहे. नक्कीच आवडलं असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.